जय, अजूनही नाराज आहेस तू? नाही. मग असे शांत कायस? प्रश्न विचारतोय स्वतःला. हे असं का झालं? हा देव प्रत्येक वेळी माझीच परीक्षा का घेतो? मग काय उत्तर मिळालं? कारण आदिती, देवाला हे माहिती आहे की प्रत्येक परीक्षेत माझं नशीब माझी साथ देणार. आणि या नशिबाने मला खूप मोठी गोष्ट दिली. कोणती? माझ्या आयुष्यातली माणसं. तू, अण्णा, केतकर काका, काकू, आऊ, अरविंद काका, अविनाश सर, तांगडे, नंदिनी मॅडम, ऑफिस मधले सगळेच. या सगळ्यांच्या चांगुलपणाची मला जाणीव व्हावी म्हणून तो देव माझी परीक्षा घेतो. जय, मुळात तू तुझ्या स्वभावामुळे ही सगळी माणसं जोडलीयस. तू आऊंना प्रामाणिकपणे तुझ्या बिझनेस बद्दल सांगितलंस ना, म्हणूनच आज सगळं व्यवस्थित झालं. माणसं जोडून राहिली, रिलेशन्स स्पॉइल झाले नाही. अरे, ते आपल्या सरांना पण मानलं पाहिजे. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आपल्या एम्प्लॉईची माफी मागतो सगळ्यांना देखत. आपली चूक मान्य करायला जसं धाडस लागतं ना, तसंच मनाचा मोठेपणाही लागतो. आणि आपल्या सरांकडे तो आहे. मला त्यांच्या बोलण्यामुळे माझा गेलेला कॉन्फिडन्स परत येतोय असं वाटतंय. आऊ आणि केतकर काका आहेतच द ग्रेट मोटिवेटर्स. त्यांच्या प्रत्येक शब्दातून अशी एक नवीन एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं. मग आता हीच एनर्जी घेऊन तुला पुढे जायचंय. आणि आम्ही सगळेच आहोत तुझ्यासोबत. नक्की? नक्की. जय, आवरलं? टिफिन घे, बॅग मध्ये ठेव. आदिती, सकाळी खूप धावपळ झाली असेल ना? काकांनी दिलेल्या वेळेत डबा तयार करायचा म्हणजे त्यात मी उशिरा उठलो. नाहीतर मी मदत केली असते ना. माझा टिफिन दिसतोय ना, तोही वेळेवर मिळाला नसता. चल आता पटपट आवर, ऑफिसला वेळेत पोहोचायचं ना. मी सुहासला भेटून येईन ऑफिसला. बर. जय, ऍक्च्युली माझी पण एक मीटिंग आहे आज. आपण ऑफिस मध्ये भेटू. मीटिंग? कुठली मीटिंग? अचानक ठरली? अचानकच ठरली. महत्वाची मीटिंग आहे खूप. ओके. आदिती, तुला कुठे सोडायचं आहे का? नाही नाही, नको, जाईन मी. नक्की? हो. काय? कुठे जायचंय का? म्हणजे नाही, सारखं घड्याळात बघताय म्हणून विचारलं. आज ऑफिसला जायचं नाहीये का? कुणाला? कुणाला म्हणजे तू आणि मी जातो का ऑफिसला? हा हा, आलं लक्षात. भाडेकरून बद्दल बोलताय का? पण त्यांचं काय? जातील जायचं तेव्हा. तुम्ही का घड्याळ बघताय? अमुक अमुक वेळेलाच ऑफिसला जायचं असा काही नियम केला नव्हता तुम्ही. मग आपल्याला काय करायचंय? काय करायचं म्हणजे काय?
तो भाडेकरू चेक देणार होता मला. या भरल्या घरात सुटकी चेहरे करून बसलेलं मला आवडणार नाही. अजूनही तसंच आहेत का भाडेकरू? तसे म्हणजे काय चेहरे पाडून असे? त्यांच्या रडण्याचा तुम्हाला त्रास होतोय का? मला नाही बे माहिती. मी तर कुणाचंच टेन्शन घेत नाही आणि तुम्हीही घेऊ नका. हे सगळं त्या माणसामुळे झालेलं आहे. बस हा. आता हा माणूस कोण? भाडेकरूचा सासरा दाभोळकर. नाही, त्यांना कुठेतरी समज दिली पाहिजे. बस हे सगळं ना तेच करतायत. पण या भाडेकरू माझ्या घरात येऊन बसतो रडत. त्याच्या रडण्याचा तुम्हाला त्रास होतोय का? मला काही त्रास बीज होत नाही. अहो मग सोडून द्या ना तो विषय. तो भाडेकरू आणि त्याचे सासरे बघून घेतील काय ते. अरे बघून घेतील म्हणजे काय? हा भाडेकरू मला चेक देणार होता हा, म्हणून म्हणतोय मी. बाकी काय? तर काय मिळतील जेव्हा मिळतील पैसे. नाही तोवर बघ तू. या दोघांना पळून देणार नाही मी इथनं. हा आधी पैसे द्या बघ जा. आणि नाही मिळाले वेळेवर पैसे तर? नाही मिळालं तर वसूल होईपर्यंत दोघांना बांधून ठेवीन. हॅलो, दीनानाथ केतकर बोलतोय. आपण कोण? नमस्कार केतकर. अरे कोण? अण्णा. हो, कसे आहात तुम्ही? आम्ही मजेत आहे. आणि वहिनी कशा आहेत? ती पण मजेत आहे. हा, आणि तुमचे भाडेकरू? आमचे भाडेकरू होते. अरे हो, विसरलोच. ते तुमचे भाडेकरू नाहीत, मुलं आहेत ना तुमची ती. मी भाडेकरू म्हटलं त्यामुळे तुम्ही गोंधळून गेलात. हो हो हो. केतकर, जयच्या नवीन कामाचं काय झालं हो? खूप मेहनत घेतलीये मला म्हणाला. यावेळी नक्की काम होणार. कुठपर्यंत आलंय हो त्याचं कामाचं? नवीन काम ते त्याचं ते म्हणजे तुम्हाला अजून सांगितलं नाही का त्यांनी? हा हा हा, अहो तुम्हाला सरप्राईज देणार असणार ते. होय, नाहीतर इतकी महत्वाची गोष्ट सांगितल्याशिवाय राहायचं नाही तो तुम्हाला. आता मी तर तुम्हाला सांगून बसलो. हो, पण मी तुम्हाला सांगितलं हे त्यांना कळून देऊ नका. त्यांना ही तुम्हाला बातमी देताना खूप छान वाटेल आणि त्यांच्या डोळ्यातला आनंदही तुम्हाला पाहता येईल. अहो, ही मुलं माझ्या बायपासचं म्हणत होती. मी म्हंटल आता माझ्यामुळे उगाच खर्च नको. पण जय आणि अदिती ऐकणार आहेत का? जय म्हणाला मला, लवकरच माझं नवीन काम सुरू होतंय, पैशाची सगळी व्यवस्था होईल, तुम्ही काळजी करू नका. आणि खरं सांगू का केतकर, त्याचा विश्वास पाहून खात्री वाटली. आता घेईन करून बायपास. हो, आता पुन्हा तिकडे येईन राहायला. खूप गप्पा मारता येतील आपल्याला. आणि वहिनींच्या हातचा चहा. हा अण्णा, एक मिनिट. हा हॅलो अण्णा, कसे आहात तुम्ही? मी छान आहे. आणि काय ग, तुम्ही अजून कामावर गेला नाहीत? हो, आता निघतच होतो आम्ही. बरं, जयच्या कामाचं काय झालं ग? अण्णा, ते काम लवकरच होईल, तुम्ही काळजी करू नका. आता सगळं व्यवस्थित होईल. मग काम झालं ना की कळव मला. आणि हो, केतकरांनाही लवकर कळवा, ते सुद्धा खूप खुश होतील. आणि त्यांना म्हणाव
मी पुन्हा येतोय तिथे राहायला. हो अण्णा. बरं ठेवतो मी. तुम्हालाही कामावर जायला उशीर होत असेल ना. काळजी घ्या. येतो आम्ही. काय म्हणावं बाई या भाडेकरूंना. पाहिलत ना, चक्क सासऱ्यांशी खोटं बोलत होती. कधीही सुधारणार नाही. तुमच्या समोर चक्क खोटं बोलत होती हो. मला तर वाटतं तुम्ही चांगला जाब विचारायला हवा होता. कशाला जाब विचारायचा? आणि ती काय उगाच खोटं नाही बोलली. तुम्ही त्यांची बाजू काय घेताय? मी अण्णांचा विचार करतोय. हा. आता त्यांना खरं सांगितलं तर त्यांची तब्येत नाही बिघडणार. मग त्यांची काळजी घेतली पाहिजे. अच्छा, म्हणजे कुणी कुणाला फसवायला दुखवायला खोटं नाही बोलत. आपल्या माणसाच्या काळजीनेही खोटं बोललं जातं. तू कोणाच्या बाजूने आहेस तेच कळत नाही मला. आधी एक नंतर एक बोलतेस. झालं बाई तुमचं. आता तुम्ही सांगता तशी मी वागते. तरी सुद्धा माझ्यावर फितुरीचा आरोप. तुम्ही म्हणताय की त्या दाभोळकरांना समज द्यायला हवी. पण तुमचं काय हो? काय माझं काय? तुम्हाला तरी जायचं. सॉरी, भाडेकरूचं सगळं व्यवस्थित व्हावं असं कुठे वाटतंय? त्या दिवशी आशीर्वाद द्यायला हात पुढे केलात का तुम्ही? मग काय चालू आहे ऑफिसमध्ये? काही विशेष नाही. म्हणजे तसं रोजच नवीन नवीन धक्के बसतच असतात. पण ते रोजच बसतात त्यामुळे त्याचं काही विशेष वाटत नाही. कसं आहे ना सुहास, आपण आता इतके खुश होतो, काय बोलू काय नको असं होत होतं आपल्याला. आणि आता काय बोलू तेच सुचत नाही. एवढ्या जवळ येऊन मग हे असं झालं, त्याच जास्त वाईट वाटतं. मला वेगळ्याच गोष्टीची काळजी आहे. का? काय झालं? अण्णांचा फोन आला होता. काकांशी बोलले, आदितीशी बोलले. मी फोनच घेतला नाही. काय बोलणार होतो त्यांच्याशी? काय म्हणत होते? नाही काही नाही, चौकशी करत होते. खुश होते. आदिती पण काही बोलली नाही त्यांना. पण सुहास, अण्णांना ऑपरेशनचं सांगून बसलोय रे. हो ना, ऑपरेशनची तारीखही घेऊन ठेवली. आता ते ओळखीचं हॉस्पिटल होतं म्हणून लगेच तारीख मिळाली. नाहीतर 6-6 महिने वेटिंग असते. काही सुचतंय तुला? मला काहीच सुचत नाही. सुहास, मी पण ना आपल्या मिडल क्लास लोकांचं ना हेच चुकतं. आपण खूप स्वप्न रंगवत जातो आणि मग ती पूर्ण होणार आहे त्याची चाहूल जरी लागली ना तरी मग आपण अजून एक मोठं स्वप्न बघतो. पण आपल्याला याची जाणीवच होत नाही की तेही शेवटी एक स्वप्नच असतं ना. वास्तव विसरून आपण त्या स्वप्नातच रमून गेलेलो असतो. अरे एवढं मनाला लावून घेऊ नकोस. मी बोलतो ना त्यांच्याशी. ऑपरेशनची तारीख पुढे ढकलता येते का पाहूया. बस मला कळतंय सगळं संपलं नाही. मी पुन्हा उभा राहीन जिद्दीने. काकांना चेक
आजच्या ऐवजी अजून काही दिवसांनी देईन. ऑफिसमध्येही आता टेन्शन नाही. आधी तिला जी काही घराची स्वप्न दाखवले ते मी आज ना उद्या पूर्ण करेन. पण अण्णांच्या ऑपरेशनचं काय? मला ते नाही पुढे ढकलायचं सुहास. मला त्यांचा विश्वास नाही गमवायचा आहे. जय, अरे होईल काहीतरी. असं तोंड पाडून बसायची काही गरज नाही. बिडकरांना आपलं प्रोजेक्ट आवडलं होतं हे तर मान्य आहे ना तुला. आता दाभोळकरांनी ते नाकारलं. याचं कारण त्यांचा राग. याचा अर्थ आपलं काम वाईट नाहीये. हा नाहीतर कोणीतरी दुसरा इन्व्हेस्टर मिळेल. अरे ती पण माझी हीच समजूत काढत असते. तिला काय त्रास होतोय, ती कुठल्या मनस्थितीतनं जाते याचा अंदाज देखील येऊ देत नाही मला. आहे कुठे ती? ऑफिसला गेली? नाही, काहीतरी मीटिंग होती म्हणाली होती, तिथे गेली असं. आले आले. अदिती, 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 अदिती तू इथे? माझा तर विश्वासच बसत नाहीये. अगं, मुलगीच्या माहेरपणाला घरी येते ना तेव्हा जसा आनंद होतो ना, तो आनंद मला आज अनुभवायला मिळतोय. ये ना आतमध्ये ना. आणि हे काय, तू एकटीच आलीस? जय कुठे? पप्पा आहेत का? काय झाले बाळा? प्लीज पप्पांना बोलवशील? मला जरा बोलायचंय त्यांच्याशी. ऑफिसमध्ये नव्हते? अगं हो, ते आज जरा ऑफिसमध्ये उशिरा जाणार आहेत. मी त्यांना बोलवते. हा, पण तू ये ना आतमध्ये. ये ये. अहो, स्वप्नांना सत्यात उतरण्यासाठी वेळ द्यावा लागतो ना पप्पा. आणि मी आदितीसाठी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पुढच्या 1 वर्षात पूर्ण करेन. मला माहितीये तो जे सांगतोय ना तसंच होईल. आणि नाही झालं तर मी स्वतःहून येईन तुमच्याकडे, कायमची. अहो, कोण आलंय बघा. लवकर ये ना बाहेर. अनिता, काय गडबड आहे सकाळी सकाळी? तू अदू, अदू आलीस तू? ए अनिता, मी तुला म्हटलं होतं ना की आपली आदिती आपल्याकडे येणार नक्की. एक काम करू, आज ना आपण विल गो टू अ 5 स्टार हॉटेल. नाही 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 नाही, आपण एक काम करू, आपण आज आदितीच्या आवडीचं घरीच बनवूया. प्रॉन्स करी अँड राईस, राईट? आणि अदू, अगं सामान कुठे आहे तुझं? ड्रायव्हरला सांग ना तू. माफ करा मिस्टर दाभोळकर. अदिती, मी इथे तुमची मुलगी म्हणून नाही, अदिती जयराम खानोलकर म्हणून आले. तुम्हाला जाब विचारायला. आजवर मी तुम्हाला खूप मोठा बिझनेसमन समजत होते. आपल्या पर्सनल गोष्टींची आणि बिझनेसची कधीही सरमिसळ न करणारा एक ऑनेस्ट बिझनेसमन. मग तुम्ही एवढे छोटे छोटे डावपेच कधीपासून खेळायला लागलाय? हे बघा अदिती, जयराम माझ्याकडे एक बिझनेस प्रपोजल घेऊन आला. त्याला कल्पना नव्हती. त्याला फायनान्स करणारे तुम्ही आहात मिस्टर दाभोळकर. आणि कदाचित तुम्हालाही माहित नव्हतं. पण तुम्हाला कळल्यावर काय झालं? तुम्ही त्याचा प्रपोजल न बघता त्याची डील रिजेक्ट केली. नाही नाही, ठीक आहे, एक फायनान्सर म्हणून तुम्ही हा डिसिजन घेतलाही असेल. पण मग हे सगळं अविनाश सरांना फोन करून सांगायची काय गरज होती तुम्हाला? तुमच्यावर खूप विश्वास होता माझा तुम्ही असं वागलात. हे खरंय सगळं?
हो, सगळं खरं आहे हे. मी केलंय हे असं, पण एक बिझनेसमन म्हणून नाही, एक बाप म्हणून केलंय मी हे सगळं तुझ्यासाठी, तुझ्या करता. एका वर्षात जर तो सक्सेसफुल नाही झाला तर तू इथे माझ्या घरी माझ्याकडे परत येणार आहेस कायमची. तू प्रॉमिस केलंस तसं, लक्षात आहे ना? आणि मी परत यावं म्हणून तुम्ही तुमची तत्व विसरलात. मला माझ्या तत्वांपेक्षा माझी मुलगी महत्वाची आहे. मला बरं वाटलं. ही भीती तुमची मुलगी तुमच्यासोबत नसेल याची आहेच, पण त्याही पेक्षा जय जिंकेल ह्याची जास्त आहे. ती दिसतीये तुमच्या डोळ्यात. नकळत का होईना, पण जय जिंकू शकतो याची शक्यता तुम्हालाही वाटते. मी त्याला कधीही जिंकू देणार नाही आणि मी त्याला कधीही हारू देणार नाही.